नमस्कार. साहेब म्हटलं मला आणायचंय मी देवळ्यावरनं बोलतोय. बर बर मालेगाव देवळे. बर तर मला आणायचंय साहेब. मला जागेवर काय द्यायची इच्छा होत नाही व्हिडिओ बघून. बर बर तर नाशिकला आणू का पुण्याला? मला तर नाशिक जवळ पडतं व. नाही, तुम्हाला नाशिक जवळ आहे. तुम्ही नाशिक मार्केटमध्ये जा. तुमचा हो टॉप का? क्वालिटी असेल तरी तुम्हाला सोयीस्कर तिथं काय रेट मिळतोय, पुण्याकडे काय रेट मिळतोय हा अंदाज जरी घेतला तरी बरोबर. तुम्हाला नाशिकमध्ये सोयीस्कर जाईल. चांगल्या मालाला चांगले रेट आहेत तिथं सुद्धा. हो, नाशिकला चांगलं रेट आहे साहेब. आणि सुरुवातच करायची आहे ना. एकदम मस्त माल आहे साहेब. तेल्या वगैरेचा काय स्पॉट बी नाही अजून. हा. तर मग 2-1 टन माल आता तिथं जाऊ देतो. हो. आणि 8 दिवस अजून थांबतो. मग पूर्ण जो 6-1 टन माल निघेल ना, तो हम्म. डायरेक्ट मग गाडीच पॅक करून आणतो. आता जेवढी तोडण्याची गरज आहे तेवढंच तोडा, कारण काय राहतं, तेलीनी थैमान घातलाय त्या बागा थांबत नाहीयेत. बरं. तेच मार्केटमध्ये जवळजवळ 80-85% माल आहे. हा ना साहेब, तरी सुद्धा भाव चांगला आहे. तसा भाव चांगलाच आहे. हो. पण अजून जर हे सगळे व्यवस्थित असेल तर अजून चांगलं राहिलं असतं ना मला रेट. हा, तर ते व्यापारी आले होते ना साहेब जागेवर. तर हा. ते म्हणायचे अजून 8 दिवस थांब म्हणे, 100 पासून 165 येऊन जाईल म्हणे जागेवर. हा. म्हणजे असं सांगितलं त्यांनी. ते हा. ते त्यांचा काही भरोसा नाही मला. नाही नाही नाही, ते परत म्हणतील नाही ते आता आमच्याकडे गिरायक नाही, पुढे ऑर्डरच नाही ना, काही ऑर्डर सांगतील. नाही, वरती भाव नाही, आम्ही काय करू असं कारण सांगतील ते. नाही नाही, आपलं विरळत राहा, कुणाच्या भरोसा नका. हा, बरोबर. तेच ना, गाडी जाणायची साहेब. उद्या आजच आणायची होती, पण काल पण फोन केला, पण मग व्यस्त म्हणजे दिवसभर लोक फोन करून राहता. हो 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 हो. त्याच्यामुळे तुम्ही पण परेशान. नाही, बरेचशे फोनला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो, पण सगळ्यांच्या हो. पर्यंत रिटर्न होईल नाही होईल सांगता येत नाही. पण जेवढे फोन होईल तेवढे मी रिटर्न करतोय. हे बरोबर, तुम्ही रिटर्न कॉल केला म्हणल्यावर सोपं नाही ना. आणि हा. साहेब ते तुम्हाला ते नाशिक मार्केटला 086 नंबर आहे वाटतं सिरियल त्याच्यावर कॉल केला होता मी. बर तर ते का तिथं म्हणजे बाजारपेठमध्ये लागला काय, तर त्यांना कॉल लागून गेला होता. म्हणजे एकदा बाबा असं सांगितलं ना पर्याय. बर. त्या पर्यायावर कॉल लागला, तर त्यांचे फोनच येऊन राहिले मला. म्हटलं नाही, मला ते तिथंच माल घेऊन जायचे. नाही नाही नाही, ती दुसरी कंपनी आहे. ते हा जे ते आपला त्याच्याशी काही संबंध नाही, आणि आमच्याकडनं फोन येत नाहीत पहिली गोष्ट. हा, आपला व्हिडिओ आहे ना, आपल्या व्हिडिओवरतीच तो नंबर होता साहेब नाशिकचा. ते पूर्वीचा होता, पूर्वी. हा, मग ते पूर्वी माझ्यापासून त्याच्यावर कॉल करावून पूर्वी गेला. पूर्वी आम्ही कंपनी एकत्र होतो. हा. आता आम्ही अलग आहे. आता हा. केडीसी एजीजी नावाने आपली प्रीमियम कृषी मार्केटला डाळिंब यार्डशी पीडी आहे. बरोबर सर. तर ते जे आहे ते कंपनी आपण बरोबर नाहीये, त्यांचा वेगळा पार्ट आहे. बघितलं, त्यांनी भाव पण पाठवले ना मला. हो. आपल्याला तरी विश्वास नाही साहेब, कारण मला तुमच्यावर पूर्ण विश्वास. मी बघायला हे सुद्धा येणार नाही, मला माहिती आहे काय नाही जाणार माझं काय तिथं. कसं आहे, आपण मुळात शेतकरी आहोत आणि शेतकऱ्याची दुःख ते आपल्याला माहिती आहेत. बरोबर साहेब, एकदम बरोबर. त्यामुळे मी तळमळ माझी ती अशी, शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय द्यायची. बरोबर. हो. एकदम बरोबर. तर तुम्ही वाटलंच तर पहिल्या ट्रिपला एकदा जा, तिथं माझे पुतणे आहेत मंगेश शेठ. हो ना. त्यांच्याशी चर्चा करा. तुम्हाला कुठले माल कसे जरा 4 दिवस लेट काढले चालतील, लवकर काढले चालतील, ते सगळा अभ्यास होईल तुम्हाला तिथे गेल्यानंतर. आधी त्यांना म्हणजे त्यांच्याशी संपर्क साधू बा. हो हो, काही अडचण नाही. आणि कुणी फोन केला ना तर नाही. फोन करण्याची का गरज पडती? एकतर आज आमचे आलेले फोन आम्ही अटेंड करू शकत नाहीये. कंटाळून जातो दिवसभर. हा, आमचं फक्त जेवढं सोशल मीडियावरती मी बोलतोय, इंस्टाग्रामला, युट्यूबला, ते लोकांच्या पर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचं काम करतोय. आणि शेतकऱ्यांना पूर्ण आवाहन करतोय की माल आणू नका, मोकळं या. पूर्णपणे मोकळं बोलताना साहेब तुम्ही. हो, मोकळं या. कारण काय होतं, ह्याच्यामध्ये मी माझ्या फायद्यासाठी बोलवलं, आणि कदाचित तुमचं जागेवर जास्त मागत असेल किंवा इतर मार्केटला जास्त रेट असेल, तर बरोबर. ते इथे नुकसान नको व्हायला कुणाचं. बरोबर साहेब. आणि एकदा फळं झाड अशी तोडल्यानंतर आपण झाडाला चिटकू शकत नाही परत. नाही चिटकू शकत. त्यामुळं पडल्यावर विषय नाही राहणार. माझी इच्छा आहे की शेतकऱ्यांनी एकदा मार्केटिंग मध्ये समक्ष पाहिलं पाहिजे. आपल्या आत्याभाऊ तिथंच येताना साहेब, मनसाराम शंकर जोंधळे देवपूर पाड्याची. बर तर बर 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 त्यांचं अकाउंट आहे आपल्या इथं. बर. त्यांनी पण मला म्हणे बघायला जाऊ नको, तू बिनधास्त जा म्हणे. नाही, एवढा विश्वास आता का, विश्वास ही मोठी गोष्ट आहे. ती ती काही पैशाने मोजली जात नाही. नाही, पैसे नाही, विश्वास मेन. विश्वास महत्वाचा आहे. हा ना हा. साहेब. आणि म्हणून माझं नेहमी तत्व असतं की शेवट आपला फायदा करत असताना पहिल्यांदा समोरच्याचा फायदा झाला तर तो ऑटोमॅटिक आपली दक्षिणा देऊन जाणारच आहे. आम्ही 100 थोडा मोबदला घेणार आहे, पण तुमची लूट करून नाही घेणार. नाही घेणार. बरोबर. हो, ही भावना आपली कायम आहे. नाही साहेब, व्हिडिओ मी एक सुद्धा मिस करत नाही. दररोज ना डाळिंब राखायला जातोय शेतामध्ये. चोरांचा पण त्रास आहे आम्हाला. हो. कॅमेरा असून येतो साहेब ते तर.
त्याच्यामुळे मला 8 दिवस अजून कलरला खूप टाइम बिस्किट मध्ये आहे साहेब आता. हा हा. पण माझं म्हणणं काढून घ्यावं बुवा असं. हे नाही नाही, चोरा घ्या काढून, जाईल, चांगलं जाईल, काय अडचण नाही. चालेल साहेब, धन्यवाद साहेब. हो साहेब, हो. वेळ दिल्याबद्दल धन्यवाद बरं का. नाही काय नाही, माझं कर्तव्य आहे, जेवढं फोन करता येईल तेवढं मी करतोय परत. चालेल साहेब. या एकदा नाशिकला जाऊन. हो 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 चालेल. ठीक ठीक ठीक.